गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. बाबा कवी गुरुला ब्रह्म म्हणतो, गुरु ब्रह्म, गुरु विष्णू म्हणतो त्याला, गुरुर्देव महेश्वरा, तो त्याला महेश्वराची म्हणजे महादेवाची पदवी देतो. इतकंच म्हणून थांबत नाही तो गुरु साक्षात परब्रह्म, तो साक्षात परब्रह्म अवतार आहे. म्हणजे चैतन्यपर जो ब्रह्म आहे, चैतन्यपर जो परमेश्वर आहे, त्या चैतन्यपर असलेल्या परमेश्वराचा तो अवतार आहे. असं तो कवी गुरुला एवढा मोठा मान देतो. साक्षात गुरु साक्षात परब्रह्म आणि तस्मै श्री गुरुवेंना, त्या गुरुला नमन करतो. मायबाभाऊ, खरंच मानवी जीवनामध्ये, इतर जीवनाचं द्या सोडून, मानवी जीवनामध्ये गुरुला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. गुरु कबीरदास म्हणतात की गुरु कीने ज्ञानिके पाणी पिजे छानी, गुरु कीजे ज्ञानिके पाणी पिजे छानी, विना विचारे गुरु के तो पडे चौऱ्याशी खाली. जर आपण गुरु पाणी आपण गाळून प्यायला पाहिजे, फिल्टर करून प्यायला पाहिजे, नाहीतर आपल्याला अनेक रोग होऊ शकतात. गुरु की जे आणि गुरु जाणून करायला पाहिजे. कोणताही गुरु करू नये. जो अज्ञानी गुरु जर केला तर तुमचं अज्ञान कसं फिटत. त्यामुळं ज्ञानी गुरु पाहिजे, सद्वर्तनी पाहिजे. मग ते भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात की ज्ञाता विरक्ताचा संग घेते. ज्ञानी असून विरक्त पाहिजे. तो ज्ञानी असून बी जमत नाही, नुसता विरक्त असून बी जमत नाही. तर ज्ञाना विरक्ताचा संग किजे असा गुरु पाहिजे. आणि बाबा त्यामुळं जर गुरु जर तुम्हाला चांगला भेटला आयुष्यामध्ये, म्हणून मानव देहामध्ये तुम्ही आले आणि तुम्हाला गुरु भेटला चांगला, तरच तुमचा उद्धार होऊ शकतो. नाही तर कबीरदास म्हणतात विना विचारे गुरु के तो पडे 84 खानी. 84 खानीची चुकतच नाही आपल्याला. म्हणून ते म्हणतात की येतन विष की बेलरी, हे शरीर जे आहे ना, विष वल्ली, येतन विष की बेलरी, पण गुरु अमृत की खान, गुरु ही अमृताची खान आहे. आणि शीस दिये जो गुरु मिले तो बी सस्ता जा. तर असा गुरु तर भेटला, चांगला गुरु, तर आपलं मान कापून जरी दिली आणि तरी तो सस्ता आहे. मग तसा जो सस्ता गुरु आहे तर तो तसा गुरु कसा पाहिजे असं कबीरदास म्हणतात. ते म्हणतात की गुरु ऐसा चाहिए. कसा पाहिजे गुरु? ऐसा चाहिए जैसा सूप शोभाय. सूप असते तो सार सार को गैरे थोता देत उडाय. तर सूप असं असते की चांगले पदार्थ मागे घेतो आणि फुसकट व जे कचरा आहे त्या कचऱ्याला पुढं ढकलून देते. सार सार को गहिरे थोता देत उडाय. असा गुरु जर भेटला तर शीश दिये जो गुरु मिले तो बी सस्ता ज्ञान, असं कबीरदास आपल्याला म्हणतात. मायबाबा खरंच जर शिवाजी राजाला जिजाऊ माता भेटल्या नसत्या गुरु म्हणून, तर शिवाजीराजे एवढे मोठे छत्रपती झालेच नसते. आमच्या मदालसा राणी होत्या, एक मदालसा राणी होत्या. त्या मदालसा राणीला 7 मुलं होती. आणि ती मदालसा राणी एवढी चांगली गुरु होती की त्या मदालसा राणीनं आपले 7ही मुलं श्री दत्त चरणी लावले. दत्तात्रय महाराजाच्या सगळ्यात लहाना मुलगा होता त्याचा आडरक राजा हा ऐकायला तयार नव्हता. त्याच्या वडिलाच ऐकू लागला तो आणि राज्य करायचं म्हणू लागला. पण त्या मदालसा मातेनं त्याच्यावर स्वारी करायला लावली तिच्या भावाला आणि त्याचं राज्य हिसकावून घेतलं आणि त्याला दत्तचरीने लावलं. म्हणजे मायबाबा असे आपला अध्यात्माचा विकास करणारे, आपल्या म्हणजे जो आत्मा आहे, आत्म्याचा विकास करणारा गुरु जर आपल्याला भेटला पाहिजे. मग याच्यामध्ये आणि मग तसा जर गुरु भेटला तर मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात की त्याच्याकडून ज्ञान घ्यायला पाहिजे.
नाही. कारण ज्ञान हे ज्ञानापेक्षा पवित्र वस्तू कोणतीच नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेव विद्यते तत्स्वयमेव संसिद्ध कालेन आत्मनिविद्यते. आणि खरं ज्ञान ते गुरुच देऊ शकतात मग आपल्याला. तर मग तसा ज्ञान देणारा गुरु भेटला पाहिजे आपल्याला. ह्या संसारामध्ये आपल्याला मनुष्य देह भेटला आहे. हे मनुष्य देहामध्ये आपल्याला परमेश्वरानं एवढी स्फूर्ती दिली की आपल्याला ज्ञान म्हणजे बुद्धी दिली, वाचा दिली आणि स्वातंत्र्य दिलं. आणि या वाचेचा, बुद्धीचा, स्वातंत्र्यतेचा फायदा आपल्याला इथे घ्यायचा आहे. आणि इतर देहामध्ये बुद्धी नाही, स्वातंत्र्य नाही, आपल्याला वाचा नाही. मग तिथं आपल्याला आपण काही करू शकत नाहीत. आपण इथं आल्यावर आपण मात्र देवानं आपल्याला स्वातंत्र्य दिलं आणि त्या स्वातंत्र्याचा उपयोग करून घ्यायचा आपल्याला. आणि आपल्याला नाही का आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करून हा देहच मुळी परमेश्वरानं आपल्याला ह्या 184च्या यवनाच्या दुःखातून सुटून परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी दिलेला हा देह आहे. हा देह म्हणजे नरक आणि स्वर्गाच्या मधात उभा आहे. तुम्हाला स्वर्गाला जायचं का नरकाला जायचं तुम्हाला इथं ठरवायचं आहे. आणि तुम्हाला बुद्धी आहे, बुद्धीच्या जोरावर तुम्ही ठरवू शकता. पण इथं आणि आपला गुरु कसा बी असू द्या, मग तो त्याला जगाची मान्यता नसू द्या, तो त्याच्याजवळ कफलक असू देतो. अहो तुमची आई ही आईच असते. तुमची आई ती कशी बी असू द्या, गरीब असू द्या, म्हणजे तिचं शरीर सुंदर नाही, ती ती तुमची आई आहे. तिनं तुम्हाला पाळलंय. तसा गुरु हा कसा असू द्या, त्याला त्याच्याजवळ वैभव नसू द्या, पण तोच गुरुचा अभिमान घ्यायला पाहिजे. अहो जर तुमची आई आहे आणि तुमच्याजवळ हेमामालिनी जर उभी केली तर तुम्ही हेमामालिनीला निवडताल का आई म्हणून? नाही. तुम्हाला आपली खरीच आई आपल्याला, आपण ते लेकरू इतकं हुशार असतं लेकरू की ते लेकरू खऱ्या आईकडं जातं, हेमामालिनीकडं जात नाही. तसं तुम्ही पण हुशार व्हायला पाहिजे. आणि जे खोटारडी गुरु आपल्या गुरुबद्दल बोलतात, आपल्या गुरुचा अपमान करतात, आपल्या गुरुला खाली दाखविण्याचा प्रयत्न करतात, तर त्यानं दाखवू द्या, काय हरकत नाही, पण तुम्ही तरी दाखवू नका. आणि तशा गुरुकडे जा आणि तशा गुरुला तद्विधीपर्यंत पाहतेन त्याला परिप्रश्नेन सेवाय, त्यांना दंडोत करा आणि त्यांना विचारा परिप्रश्नेन सेवाय. आणि मग तो प्रसन्न झाला. उपदेशेन तिथे ज्ञानेनच तत्वदर्शिनं. आणि माय बाबा, आणि तसं जर ज्ञान झालं तुम्हाला, हे ज्ञात्वानं पुनर्मोह मेव मेशिषी पांडव येन भूतान शेषेन द्रक्षशात तुम्ही. आणि ज्ञान झाले आपली चेत सुदुराचारू. आपले किती तुम्ही दुराचारी असले तरी तुमचं नाही का ज्ञानाग्नी दग्ध कर्मानं तुमचे सगळे ज्ञानानं तुमचे सगळे कर्म दग्ध होऊन जाते आणि तुम्ही पंडित मानले जातात. कुठं खऱ्या गुरुकडे गेलात. खोट्या गुरुकडे गेल्यावर खोटा गुरु तुम्हाला तो नाडीतो, तुम्हाला 4 पाय धरून तुमचे 2 पाय धरून विहिरीत टाकतो. माय बापू प्रतारक आहे तो. त्या प्रतारक गुरुकडे जाऊन काही फायदा नाही. तर तो कसा असू द्या, परंतु आपला गुरु हा श्रेष्ठ पाहिजे, चांगला पाहिजे. आणि त्या गुरुकडे आपण गेलं पाहिजे आणि त्याला प्रेरपात करून माय बाबू आपण त्याला प्रश्न विचारले पाहिजे. आणि मग ते जर तुम्हाला ज्ञान खरं झालं तर मग तुम्हाला कधीच अज्ञान येत नाही. कधीच मग ज्ञात्वानं पुनर्मोह मेव मेशेशी पडणं येणं भूतान शेषेना दर्शनात म्हणणे तुम्ही. तर माय बाबू असं हे. तर त्याचमुळं जो कवी आहे तो गुरुला काय म्हणतो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म आणि त्याला दंडोत घालतो. तस्मै श्री गुरु नमः. माय बाबू तुम्ही पण गुरुचा आदर ठेवा. कसा असू द्या गुरु तुमचा, तो त्याजवळ नसू द्या 5 पैसे, नसू दे त्याच्या अंगावर कपडे, एखादा फ्लॅटमधून फिरणारा गुरु तुमच्या काय कामाचा. तुमची आई ती आई आहे, तुमची हेमामालिनी आई. तुम्ही नाही म्हणू शकत तिला हेमामालिनी, ती तुमची आई होऊ शकत नाही. म्हणून खऱ्या आईला ओळखा माय बापू, खऱ्या गुरुला ओळखा आणि आपलं कल्याण करून घ्या. एवढीच तुम्हाला मी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम.